चल. दिवे लागण्याची वेळ आणि दिवा अचानक शांत होत होता. चांगलं नाहीये. कसला वाईट संकेत तर नसेल ना? छे छे, उगाच नको ते विचार येतात माझ्या मनात. देवी सगळं पाहते, ती सगळं छानच करेल. काय त्या पाठच्या मैदानात प्लास्टिक का पिशव्या जाळतायत, वासाने वैताग आणलंय मेलं. शी, काय हो नुसतं मेलं. मला वाटलं होतं ही अर्पिता तिथे जाऊन दिवा लावेल, पण हिला तर मरणाची खूपच घाई झालीये. तेवता दिवा घेऊनच निघाली ही मुलगी. समीर, हा दिवा देवघरात ठेवला की मग मी तुम्हाला माझ्या मनातलं सगळं सांगून टाकणार आहे, देवाच्या समोर, देवाच्या साक्षीने. ओ गॉड, समीर. समीर पण त्याच दिशेने निघालाय. समीरला थांबवा, डू समथिंग. त्याला काही होतं कामा नये. मॅडम थांबा, मी काहीतरी करतो, तुम्ही काळजी करू नका. देशमाने ऐका ना. करमरकर साहेब, जरा बोलायचं होतं, इकडे येता का? बरं ठीक आहे, आलो. हो, तुम्ही जा, पण लवकर या. हा, नमस्कार. देशमाने, ते 2-3 गोष्टी जरा ऍड करायच्या होत्या, तेच तुम्हाला सांगायला आलो तुम्ही. गुड बाय अर्पिता. अर्पिता मॅडम,
तुम्ही धीर सोडू नका अर्पिता मॅडम, मला काही होणार नाही. डॉक्टर काय झालं बाबू? ही तर पंची केस आहे. गॅसचा सिलेंडरचा स्फोट झाला. गॅस लिकेज होतं, यांच्या हातात देऊ. प्लीज करा. सिस्टर, पेशंटची कंडिशन खूप क्रिटिकल आहे. ताबडतोब ICU मध्ये शिफ्ट करा. हरी अप. तुम्ही थांबा. ऐका, तुम्ही जरा शांत व्हा. बाकीच्या फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करून घ्या. आम्हाला आमचं काम करून द्या. शांत होणार. अरे शांत होणार. काय झालं रे हे सगळं? आम्ही आहे ना सगळे. तू धीर सोडू नको बरं. कसं झालं रे असं? अर्पिता मॅडमच्या बाबतीतच असं का झालं? हीच एक परीक्षा द्यायची बाकी होती का? मला भगवान नाही त्यांच्या चेहऱ्याकडे. यार डॉक्टर बघतायत ना. तू 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 शांत हो ना ब्रो प्लीज. तू असा विचार कर की आतापर्यंत सगळ्या परीक्षेत पास झाल्या ना, त्या या परीक्षेत मी पास होतील. अर्पिता मॅडम, फायनली राजसी जिंकलीस. जिंकलीस तू राजसी, फायनली जिंकलीस. अर्पिताच्या आयुष्यावर तू मात दिलीस. तुझ्या आयुष्यातून तू अर्पिताला कायमच घालवलंस. कॉंग्रॅच्युलेशन्स राजसी, कॉंग्रॅच्युलेशन्स. तो इस बात पे थोड़ा मीठा हो जाए. आता तुझं राज्य आहे. तुझं राजसी, तुझं राज्य आता. आणि समीर पण तुझाच. मी मला आणि समीरला कधीच हरवू शकत नाही. कधीच नाही. काय म्हणाली होतीस ग अर्पिता? तुला आणि समीरला कोणी हरवू शकणार नाही. तुम्हाला कोणी वेगळं करू शकणार नाही. केलं. मी केलं. कायमच. आता माझ्या रडणाऱ्या समीरला ना मी आधाराचा खांदा देणार. आणि तू माझा हा विजय आकाशातून बघ. हा, जस्ट वेट अँड वॉच. खरंच कोणाची तरी नजर लागली असेल. कसा लक्ष्मीनारायणाचा जोडा आहे दोघीचा. आत्ता कुठे स्वतःची हिमतीवर दोघांनी उभी राहायची हिंमत केली होती. काय झालंय? पण अहो अचानक सिलेंडर विस्फोटનું कारण શું હોઈ શકે? काय माहिती. मी फॉर्मॅलिटीज कम्प्लीट केल्या आहेत सगळ्या. हे साहेबांना एक सिग्नेचर हवे तुझे. ठीक आहे. थँक्यू.
होईल वहिनी बरी. तू रडू नको ना. वहिनी होणार आहे बरी. ऐक ना, रडू नको ना ब्रो प्लीज. ब्रो डॉक्टर काय झालं अर्पिता मॅडम? कशा म्हणजे शुद्ध आली का त्यांना? बरं वाटतंय का आता त्यांना? काही बोललं ते? जरा जरा तुम्ही शांत व्हा. पेशंटची कंडिशन खूप क्रिटिकल आहे. जवळजवळ ते 40 ते 50% भाजल्यात. आम्ही त्यांची ट्रीटमेंट चालू केलेली आहे आणि जळलेल्या भागाचं इनिशियल असेसमेंट चालू केलेलं आहे. आणि सध्या तरी त्यांचा श्वास नियंत्रणात आणणं आणि त्यांना शुद्धीवर आणणं ही आमची प्रायोरिटी आहे. आणि एकदा काय ते आउट ऑफ डेंजर आहेत असं कळलं की आपल्याला पुढचे डिसिजन घेता येतील. म्हणजे अजूनही धोका टळला नाहीये का? तुम्ही धीर सोडू नका. ज्या पद्धतीने त्या भाजल्या आहेत रिकवर व्हायला थोडा टाईम लागेल. आणि आमचे सिनियर डॉक्टर उद्या सकाळी येणार आहेत. ते त्यांना चेक करतील. बाकी देवावर विश्वास ठेवा. काळजी घ्यायची. डॉक्टर डॉक्टर पेशंटचे हार्टबीट्स अनइवन होत आहेत. बीपी अचानक ड्रॉप झालाय. प्लीज लवकर चला. तुम्ही काय करता इकडे? नाही 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 कुठे नाही जायचं आपण. हा तुम्ही आत चला. ऐका माझं, तुम्ही आत चला. तुम्ही ऐका माझं. तुम्ही रेणुका गेली आहे ना, ती सांगेल आपल्याला. चला आतमध्ये चला. तुम्ही ऐका माझं. चला हात वा आधी. चला तिकडे बसा आधी. अहो तुम्ही असं करू नका. हो अगं लहान मुलांसारखं करू नका. तुम्ही आधी बसा. बघू इकडे. बसा बसा आधी. नाही नाही तुम्ही आधी बसा. ऐका माझं. आहे बघा, मला कळतंय तुमच्या मनात काय चालू आहे. मला कळतंय. सगळ्यांनाच धक्का बसलाय. पण तुम्ही असं टेन्शन घेतलं तर मग तुमची तब्येत बिघडेल ना. तुम्ही शांत व्हा. एकदम शांत. एकदम शांत. हे बघा ऐका तुम्ही माझं. तुम्हाला काय झालं ना तर इथे धावपळ करायला कोणी नाहीये. आणि तिला काही होणार नाही. तुम्ही देवाचं नाव घ्या. देवाचं नाव घ्या. हा घ्या देवाचं नाव घ्या. काही नाही होणार. आणि रेणुका गेली आहे ना. रेणुका येईल. आपण फोन केले होते ना सगळ्यांना. अहो तिकडे किती गडबड असेल. कोणी नाही उचलला फोन. पण येईल. काही नाही होणार. त्या पोरीला काही नाही होणार. ऐका माझं. तुम्ही शांत राहा. हा दीदी येईल. आई तुम्ही बसा. तू शांत. दीदी काय झालं? दीदी तू एवढ्या लवकर कशी आलीस? हा तू हॉस्पिटलला गेली होतीस काय? ती पोरगी कशी ती पोरगी? डॉक्टर काय म्हणाले? बरी आहे ना ती? अगं मी जात होते पण ते मला रिक्षाच मिळायला तयार नाही. मी खूप वेळ वाट बघितली. मग बस बघितली तर बसही नव्हती. मग शेवटी मी वैतागून सलीलला फोन केला. हा मग काय झालं पुढे? हा सलील काय बोलला? आणि तो माझा फोन का नाही उचलत आहे? काय झालं तिकडे? अगं बोल ना पटापट बोल. माझा जीव का टांगणीला लावतेस. बोल काय झाले? डॉक्टर ती खूप क्रिटिकल आहे. म्हणजे डॉक्टर म्हणाले की असं ठोस काही सांगता नाही येणार. काही होऊ शकतं. आई
लगेच थांब. तर त्यांचं हार्टबीट्स आणि ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये आणले आम्ही. काही टेस्टही केले आहेत. त्याचे रिपोर्ट्स आले की बघूया आपण काय करायचं ते. डॉक्टर मी भेटू शकतो 2 मिनिटं? ठीक आहे, जा, पण फक्त 2च मिनिट्स. बाबा रडू नका. आई थांब, मी पाणी घेते. तुम्ही थांबा. तुम्ही जाऊ नका. आई तू पाणी पितो. पप्पा पाणी दे. पप्पा पाणी दे. बाबा असं नका करू. बाबा घशाला कोरड पडेल. पाणी घे. पाणी घे. थोडं पाणी घे. तुम्ही पाणी घ्या. काय घडलं? काय घडलं? ती पोरगी हो, मला त्या पोरीचा राग आहे. मला नाही आवडत ती पोरगी, मान्य, पण तिच्या बाबतीत हे असं व्हावं माझ्या मनात कधी विचार सुद्धा येणार नाही. मी कधी तसा विचार करू शकत. ती पोरगी मी थांबवायला पाहिजे होतं. माझं चुकलं असं वाटायला लागलंय. मला कळलं होतं ग. मला संकेत मिळाला होता. मला कळलं होतं काहीतरी अशुभ घडणार आहे. मला कळलं होतं ग. मला कळलं होतं. मी माझ्यामुळे झालंय सगळं. मी काय अगं मगाशी ते दोघं दिवा घेऊन चालले होते ना, तर ती ज्योत आहे ना फडफडायला लागली. फडफडून शांत व्हायला लागली. पण तेवढ्यात समीर आला आणि त्याने हात धरला. दोघांनी आडोसा दिला आणि तेव्हाच माझ्या मनात पाल चुकली होती का तिथे. मी बोलणार होते पण म्हटलं की कशाला मी असं घाणेरडा विचार करते. काय नाही होणार. पण मी तेव्हा का नाही बोलले. माझ्या मनात येऊन सुद्धा मी बोलले. असं काही घडलंच नसतं का. मी समीरला सांगायला पाहिजे होतं. मी त्या पोरीला सांगायला पाहिजे होतं का. तिला थांबवायला पाहिजे होतं. मी माझ्यामुळे झालंय सगळं. आणि थांबवलं त्या पोरीला. काय थांबवलं ते. काय नाही थांबवलं. बाबा बाबा काही नाही होणार. तिला काही नाही होणार. ते ज्योत टिकली ना, तेवत राहिली. तशीच वाचेल ती पोरगी. वाचेल.
वाचू दे ती पोरगी. दीदी वाचू दे कधी. नाही अर्पिता मॅडम, हे बरोबर नाही आहे. हे अजिबात बरोबर नाही आहे. काय म्हणाला होता तुम्ही मला? इथून पुढे प्रत्येक गोष्ट आपण एकमेकांच्या सोबतीनं करायची कायम. मग हे असं हात सोडून कुठे चाललात तुम्ही? काय नाही, चला चला उठा उठा. हे आराम करणे इतका वेळ नाही आहे आपल्याकडे. समर्पिताच्या नावाने आपण एक स्वप्न बघितलंय ना, ते स्वप्न पूर्ण करायचं आहे आपल्याला. मग हे असं कसं अचानक? अर्पिता मॅडम, ही चीटिंग आहे, चीटिंग आहे. आणि मी तुम्हाला चीटिंग करू देणार नाही. तुम्हाला बरं व्हावं लागेल. ऐकताय ना तुम्ही? बरं व्हावं लागेल तुम्हाला. मला माहिती आहे तुमचं हसत राहणं माझ्यासाठी किती महत्वाचं आहे. मी किती थकलो असलो, हरलो असलो, तुमचा चेहरा बघितला की एक प्रकारची ऊर्जा येते माझ्यामध्ये. आणि आता या क्षणाला मला तुमची सगळ्यात जास्त गरज आहे अर्पिता मॅडम. बघा ना माझ्याकडे, एकदा प्लीज. बरं ते सगळं जाऊ, तुम्ही एकदा करता ते करा. नाही असं डोळ्यांचं. हा चल, 1 2 3 करा ना. मी असं करतो, मग तुम्ही करा. 1 2 3 करा ना. 1 2 3 करा ना. नचिकेत, निकी जेवायला या, वाढायला घेतलंय. निकी काय ग सारखा फोन फोन? ठेवतो बाजूला, पुरे झालं आता, आणि जेवायला बस. सारखा फोन फोन फोन. काय ग निकी, काय झालं? चेहरा का पडलाय तुझा? बाबा हो, मी केव्हापासून तिला कॉल ट्राय करते, पण ती उचलतच नाहीये. तिने मला उद्याची वेळ कळवली नाहीये, मार्केटमधून कोणत्या भाज्या आणायच्यात काहीच कळवलं नाहीये. असं होत नाही युजली. गॉड नोज फोन सायलेंट वर ठेवलाय का कुठे विसरलीये. मी एकदा जिजूंना कॉल ट्राय करते. ते सगळं नंतर कर, आणि अति कौतुक करू नको. आधी जेवून घे, आणि जेवल्यानंतर सगळं आवरून ठेव, आणि मग नंतर हे काय फोन करायचे ते कर. आणि इथे पण हातभार लाव जरा कामाला. सारखं दी 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 दी. बरं झालं सलील तू कॉल केलास. अरे दी आहे का तुझ्यासोबत? मी कधीपासून तिला कॉल ट्राय करते. तिला जरा विचार ना की निकी ऐकून घे. काय रे, तुझा आवाज कसा येतोय? एक प्रॉब्लेम झाला इकडे. प्रॉब्लेम? वहिनीचा खूप मोठा ऍक्सिडेंट झालाय. काय?
सलील सलील प्लीज प्लीज नीट सांग काय झालंय? अरे या आपल्या समर्पिता किचन मध्ये काहीतरी गॅस सिलेंडर लीक झाला होता. वहिनी तिकडे दिवा ठेवायला गेली आणि स्फोट झाला. सलील, अर्पिता कशी आहे? ICU मध्ये आहे. डॉक्टर म्हणाले कंडिशन क्रिटिकल आहे थोडी. सलील सलील आम्ही आत्ता निघतोय, आम्ही येतोय तिथे. हा चल. चला चला. असं भरल्या ताटावर उठू नका. किमान एक घास तरी. मला माहितीये प्रसंग काय येतो, पण सगळ्यांच्या भल्यासाठी सांगते मी. असा अन्नाचा अपमान करून जाऊ नये. त्याचे परिणाम बरे होऊ शकत नाहीत. कुणासाठीच. चल 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 चल. अर्पिता मॅडम, तुम्ही तुम्ही इतकी मनापासून आठवण काढलीत, मग मी काय करणार. यावं लागलं मला. काही बोलायचंय का? खूप काही बोलायचं. अर्पिता मॅडम, मला सवय झाली हो तुमची. मी जगू नाही शकत तुमच्याशिवाय. हे बोलायला एवढा वेळ का घेतला तुम्ही? कारण नेहमी असं वाटायचं खूप वेळ आहे आपल्याकडे. बोलू सावकाश. आज हे सगळं झालं आणि तुम्ही परत या ना माझ्याकडे प्लीज. एका अटीवर येईन. आता मी परत आले ना की आपण एकही दिवस वाया घालवायचा नाही. एकमेकांबद्दल काय वाटतं सगळं सांगून टाकायचं. प्रॉमिस? प्रॉमिस. आता सांगा तुम्ही परत कधी याल माझ्याकडे? समीर, मी इथेच आहे तुमच्या समोर. कारण मी नाही राहू शकत तुमच्याशिवाय. फक्त एक कराल माझ्यासाठी? मी तुम्हाला सोडून जाते असं वाटलं ना की माझा हात घट्ट धरून स्वतःजवळ थांबून घ्याल का? समीर आणि अर्पिता केव्हाच समर्पिता झाले. आता आपण वेगळे नाही होऊ शकत. कधीच नाही.
काय डॉक्टर